महायोगपीठे तटे भीमरथं वरं पुण्डलिकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमहानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गकारो प्रथमनमाना विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठल 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त तळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत व शांतीचे सागर असणारे पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा अतिशय सुंदर असा 4 चरणाचा अभंग देवाची आवड व देवाला काय आवडतं हे जीवाला सांगणारा अभंग आज या प्रसंगी सेवेसाठी निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल तर पहा अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अभंगाचा सरळ सरळ अर्थ पाहू एकनाथ महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात काय सांगतात तर ऐका आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस देवाला काय आवडतंय तर देवाचं नामचिंतन केलेलं त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन रात्रंदिवस केलेलं त्या भगवान परमात्म्याला आवडतंय आणखीन काय आवडतंय तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा ज्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये ज्या व्यक्तीच्या गळ्यामध्ये सुंदर पवित्र तुळशीची माळ आहे भाळावरती गोपी चंदनाचा टिळा आहे आणि अंतःकरणामध्ये संतांविषयीचा कळवळ आहे ना तो भक्त देवाला अतिशय प्रिय आहे तो अतिशय आवडतो आता पहा आता कोणी मला म्हणेल की ताई तुळशीची माळ घालण्याच्या ऐवजी आम्ही सोन्याचे अलंकार धारण करू पण ऐका मायबाप सोन्याचे अलंकार आपल्याला पदापदाला क्षणाक्षणाला अहंकार जागा करतात आपला पण त्याच जागी जर आपण तुळशीची माळ धारण केली तर ती तुळशीची माळ आपल्याला मान प्राप्त करून देते आता पहा तुम्ही जर सोन्याचे अलंकार धारण करून असे रस्त्याने जर चालले तर कोणी तुम्हाला म्हणणार नाही की जय हरी माऊली रामकृष्ण हरी माऊली असं कोण म्हणणार नाही तुमचा अभिमान तुमचा अहंकार वाढेल की मला कोणी काही बोललं नाही पण त्याच जागी जर
धारण केली आणि त्याच रस्त्याने जर तुम्ही चालत राहिले तर प्रत्येक जण तुम्ही याच्या अगोदर काय वाईट पुण्य केलंय, काय वाईट कर्म केलंय, काय केलंय हे कोणी पाहणार नाही, पण ती माळीचं महत्त्व सांगते. ती माळ जर तुम्ही गळ्यामध्ये घालून रस्त्याने चाललात ना तर प्रत्येक जण तुम्हाला हात जोडून रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी हेच म्हणणार आहे. तर पहा, हे माळीचं महत्त्व आहे, ही माळीची ताकद आहे. आता याच्या पुढे जाऊन सांगते. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही. देवाला काय आवडतंय तर जो भक्त भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याची आषाढी आणि कार्तिकीची वारी करतो तो भक्त भगवान परमात्म्याला आवडतो. आणि अजून काय आवडतंय देवाला? एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तर कैसा ज्याचा नेम, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळसी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही. ऐसा ज्याचा नेम तो कैसा, तर तो देवा परम पूज्य जगी. विठ्ठल 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 तर ऐका, हा भारत देश इतका पवित्र आहे, इतका पवित्र आहे. किती पवित्र आहे मी सांगते, यात नवल नाही. हिंदी गीतांमध्ये सांगितलेलं आहे काय तर जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. ओ ये धरती जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला, जपते प्रभु नाम की माला. या हर बालक एक मोहन है और एक राधा ग्वाला, एक राधा ग्वाला. या सूरज जगते पहले आँख डाले अपना डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. किती पवित्र आहे, किती पवित्र आहे हा भारत देश. मी सांगते, यात नवल नाही. हिंदी गीतात मध्ये सांगितलं, यात नवल नाही. पवित्र त्रिकुळा पावन तो देश. 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 जेथे हरिदासा जन्म कर्म धर्म त्याचा दादा नारायण. कर्म धर्म त्याचा दादा नारायण. जेथे हरिचे दासा जन्म घेती, जेथे हरिचे दासा जन्म घेती. कर्म धर्म त्याचा झाला नारायण. कर्म धर्म त्याचा झाला नारायण. झाला नारायण. झाला नारायण. तर ऐका, तुम्हाला मला जन्माला येण्याच्या अगोदर संतांनी हे लिहून ठेवले काय तर पवित्र ते कुळा पावन तो देश, जेथे हरिचे दास जन्म घेती, जेथे हरिचे दास जन्म घेती. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. तर पहा, हा भारत देश किती पवित्र आहे, कळलं का तुम्हाला? तर पहा, हा भारत देश पवित्र आहे, पण कसा पवित्र आहे आता मला सांगा. प्रत्येक जण जोरात म्हणतं भारत माता की, भारत माता की. पण असं कधी ऐकलंय का अमेरिका माता की, चीन माता की, पाकिस्तान माता की? माता काय, ताई, अक्का, मावशी, काकू, काका हे सुद्धा म्हणत नाही. म्हणजे आपला भारत देश किती पवित्र आहे हे ह्या शब्दावरून कळून येतं. तर पहा, भारत
देश पवित्र आहे. कसा आहे तर या भारतामध्ये अनेक साधू संत जन्माला आले. आणि कसे आले तर संत कुठे जन्माला येतात? संत जन्माला येण्याच्या अगोदर कोणत्या हा देश पवित्र आहे का ते पाहतात आणि मग संत जन्माला येतात. पुन्हा संत ज्या कुळात जन्माला यायचं आहे ते कुळ पवित्र आहे का हे पाहतात, मग संत जन्माला येतात. तिसरी गोष्ट, ज्या कुळात ज्या आईच्या कुशीत जन्म घ्यायचा आहे त्या आईची कुस पवित्र आहे का हे पाहतात आणि मग संत जन्माला येतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ऐका, आता तुम्ही म्हणाल, तुम्ही म्हणताय खरं, पण कोण जन्माला आलं बरं एवढं सगळं पाहून? तर ऐका सांगते. महाराष्ट्राचे ज्या राजानं आपल्या महाराष्ट्राला स्वातंत्र्य करून दिलंय तो राजा कोण तर छत्रपती शिवाजी महाराज. त्यांना हा देश पवित्र आहे का ते पाहिलंय, कुळ पवित्र आहे का हे पाहिलं, आणि ज्या आईच्या कुशीत जन्म घ्यायचा आहे त्या आईची कुस पवित्र आहे का हे पाहिलं, आणि छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. तर ऐका, माझी जाऊ मासाहेबांचे किती उपकार आहेत आपल्यावर. तर ऐका, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. रयतेचा हा राजा जानता राजा, रयतेचा हा राजा जानता राजा, माझी जाऊने दिया सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर. टाळी वाजवा. माझ्या जिजाऊची पुण्याई, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली फळाला. तो बापाचा बाप, तो बापाचा बाप, तो बापाचा बाप, बापाच्या 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 बापाचा तो बापा, बापाचा बाप बाघ शुभा जंगला, तो बापाचा बाप बाघ शुभा जंगला. ओ रयतेच्या या रत्नाकरता उचलली तलवार, दुश्मनांना ठार करून केले बहुकार, केलेल्या या उपकाराची, केलेल्या या उपकाराची देव गड्या रे जाण, केलेल्या या उपकाराची देव गड्या रे जाण. ओ रयतेचा हा राजा जानता राजा, रयतेचा हा राजा जानता राजा, माझी जाऊने दिया सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. रयतेच्या या रत्नाकरता उचलली तलवार, दुश्मनांना ठार करून केले बहुकार. ओ तिथं आनंदानं नाचत होती प्रजा, सर्व समाज म्हणत होता जाना राजा, आनंदाने नाचत होती प्रजा, सर्व समाज म्हणत होता जाना राजा, सर्व जाती धर्मात केलाय गाजावाजा. रयतेचा हा राजा जानता राजा, रयतेचा हा राजा जानता राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी 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 राजा. तर ऐका, या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. पण काय पाहून आले? कुळ पवित्र आहे का, देश पवित्र आहे का, नाईची कुस पवित्र आहे का हे पाहिलं आणि मग छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. तर ऐका, केलंय ना ते तुमचं आपला सर्वांचा असणारा महाराष्ट्र आहे. ऐका, महाराष्ट्र महान आहे, पण का महान आहे तर या महाराष्ट्रामध्ये
4 गोष्टी आहेत म्हणून ह्या महाराष्ट्राला महान म्हटलं जातं. आता कोणत्या 4 गोष्टी तर ऐका. पहिली गोष्ट आहे इथे संत आहेत म्हणून हा देश महान आहे. दुसरी गोष्ट इथे ग्रंथ आहेत म्हणून हे महाराष्ट्र महान आहे. तिसरी गोष्ट इथे पंत आहेत म्हणून ह्या राष्ट्राला महान म्हटलं जातं. आणि चौथी गोष्ट कोणती तर इथे भगवंत आहे म्हणून याला महान म्हटलं जातं. आता कोणी याच्याही पुढे जाऊन प्रश्न करेल की महाराज काय करतात हो तुमचे संत तर ऐका मायबाप. संत लिहितात ग्रंथ. काय करतात तुमचे ग्रंथ ग्रंथ दाखवतात पंथ. काय हो काय करतात तुमचे पंथ तर पंथ भेटवतो भगवंत. आणि काय करतो तुमचा भगवंत जो करतो जन्ममरणाच्या आधीच दुःखाचा अंत. म्हणूनच तर मूळ पाया संत. विठ्ठल 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 विठ्ठल. तर ऐका अभंग कोणाचा आहे तर शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा अभंग आहे. माझ्या नाथबाबांच्या जीवनामध्ये आपल्याला त्रिवेणी संगम पाहायला मिळतो. कोणता हो त्रिवेणी संगम तर नाथबाबा संत होते, नाथबाबा श्रीमंत होते आणि नाथबाबा शांत होते. आता कोणी संत असतं तर शांत नसतं, कोणी शांत असतं तर श्रीमंत नसतं आणि कोणी श्रीमंत असतं तर शांतही नसतं आणि संतही नसतं. पण या उलट माझ्या नाथबाबांच्या जीवनामध्ये त्रिवेणी संगम होता. आता तुम्हाला एक 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 समजावून सांगते. आता पहा नाथबाबा संत कसे नाथबाबा शांत कसे होते तर ते सांगते. एक दिवस नाथबाबा म्हणजे रोजच्या प्रमाणे गंगेच्या तीरावरती स्नान करायला जात होते. जात असताना आता पहा माणूस मोठा व्हायला लागला का जळणारे खूप असतात. पण मी म्हणते जळणारे देखील पाहिजेत. जोपर्यंत जळणारे होत नाहीत ना तोपर्यंत आपली प्रगती होत नाही. जेव्हा जळणारे सुरू होते त्यावेळेस समजून जायचं की आपली प्रगती सुरू झालेली आहे. आणि पहा त्याचप्रमाणे नाथबाबा शांत होते. नाथबाबांची शांतताची प्रचिती त्या पैठण गावामध्ये सुरू झालेली होती. आणि मग लोकांनी नाथबाबाला शांती ब्रह्म असल्यामुळं नाथबाबा कोणाला काही बोलत नव्हते, शांत होते म्हणून लोकांनी नाथबाबाला शांती ब्रह्म ही पदवी दिली. मग काही लोक सगळेच आपल्याला जीव लावणारे असतात असं नसते. काही लोक आपल्याला त्रास देण्याकरता ही जवळ आलेले असतात. आणि पहा त्याचप्रमाणे त्याच गावातले काही लोकांना नाथबाबांचं नाव मोठं होत होतं हे त्यांना दाखवलं नाही. मग त्यांनी काय केलं तर नाथबाबांविषयी आपण काय म्हणतो आपण एका कवीचे षडयंत्र त्याचप्रमाणे नाथबाबांविषयी षडयंत्र रचण्याचा प्रयत्न चालू होता. मग एक जण म्हटला काय करावं म्हणजे नाथबाबांची शांती भंग होईल. मग ते एक यवन रस्त्यावरती बसलेला होता. हे गेले आणि ते यवनाला म्हटले की बाबा रे तुला एक काम करायचं आहे, तुला त्या नाथबाबांची शांती भंग करायची आहे. तो म्हटला एवढंच ना आत्ता करतो, हे तर माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे. आता त्याला काय माहित होतं ज्याच्या अंतःकरणामध्ये साक्षात शांतीचा सागर वास करतो त्या नाथ महाराजांना राग येईलच कसा. पण तो म्हटला ठीक आहे. मग त्यांनी पानाची पेटी घेतली आणि एका झाडावरती जाऊन बसला की ज्या वाटाने नाथबाबा जात होते त्या वाटावरती तो जाऊन बसला. नाथबाबा रोजच्या प्रमाणे सकाळी स्नानाकरता आले आणि गंगेमध्ये स्नान करत होते. गोदावरी मातेला अर्क दिला, सूर्याला अर्क दिला, पूर्वजांचं ध्यान करून अर्क अर्पण करून नाथबाबा रस्त्यानं चालले होते. आणि ह्यानं नाथबाबाला येईपर्यंत तोंडामध्ये पान खाऊन थुंकी साचवलेली होती. आणि ज्यावेळेस नाथबाबा आले त्यावेळेस त्यानं वरून थुंकला. आता नाथबाबांनी पाहिलं सुद्धा नाही की कोण थुंकलंय का पक्षाची विष्ट आहे हे काही पाहिलं नाही. नाथबाबांनी पुन्हा आले आणि पुन्हा गंगेमध्ये स्नान केलं. पुन्हा रोजच्या प्रमाणे सारखं गोदावरी मातेला अर्क दिला, पूर्वजांचं ध्यान केलं, सूर्यनारायणांचा अर्क दिला आणि पुन्हा वाटेने चालले. आता पुन्हा तो यवन पुन्हा नाथबाबांच्या अंगावरती थुंकला. आता मला सांगा आपल्या अंगावर एखाद्या वेळेस चुकून कोणाकडून खरकट पाणी जर अंगावर उडलं तर आपण अरे कार्यावरती येतो. पण नाथबाबाला त्या व्यक्तीला वाटलं की आता तरी नाथबाबा वरती बघतील. पहिले ती वाटलं असेल की बाबा चुकून कोणाकडून तरी चुकून कोणतरी आपल्या अंगावर थुंकला असेल पण आता तरी वरती पाहायला पाहिजे होतं. पण माझे नाथबाबा होते ते वरती काय कुठेच पाहिलं नाही. नाथबाबा पुन्हा गंगेच्या स्नानाकरता गेले, पुन्हा स्नान करून आले, पुन्हा आले, त्यांनी तिसऱ्यांदा थुंकला. असं एकदा दोनदा तीनदा नाही तर तब्बल 108 वेळा थुंकला. आता मला सांगा थुंकायचं झालं तर आपण प्रॅक्टिकल करून पहा. थुंकून किती वेळा थुंकतो दुसऱ्याच्या अंगावर नाही बाजूला कुठं तरी थुंकून पहा. लई तर लई 20 वेळा 50 वेळा थुंकू शकतो त्याच्या पुढं नाही. पण तो यवन 108 वेळा पान खाऊन थुंकला पण नाथबाबा तिला एक शब्दही बोलले
नाही. मग शेवटी त्याला स्वतःची लाज वाटायला लागली का अरे बापरे आपण काय केलंय, एवढ्या मोठ्या महात्म्याला आपण त्रास द्यायला बघतो. मग तो खाली उतरला आणि नाथबाबा स्नान करून येत असताना तो खाली आला, नाथबाबांच्या चरणावरती लोटांगण घातली आणि म्हटला बाबा मला क्षमा करा, मी फार मोठा पापी आहे, मला कळलं नाही की तुम्ही किती अधिकारी आहात. नाथबाबा म्हटले अरे तू कशाला माफी मागतोस, मीच उलट तुझ्या पाया पडलं पाहिजे, मीच तुझे पाय धरले पाहिजेत. तो म्हटला काय बाबा हा मी पाप केलंय, मला त्यांचे पाय धरायचे तर ते माझा पाय धरू राहिलेत. तर बाबा म्हटले अरे तुझ्यामुळं मी मुलखाचा आळशी माणूस, दिवसातून एकदा स्नान करायला आलो का दिवसभर गोदावरी मातेचं तोंड सुद्धा पाहायला येत नाही. तुझ्यामुळं आज मला जे नाथबाबा सकाळी आंघोळ स्नान करता आले होते ते नाथबाबा डायरेक्ट संध्याकाळपर्यंत घाटावरती स्नान करत होते. आणि नाथबाबा म्हटले अरे तुझ्यामुळं मला 108 वेळा स्नान करण्यात आलं, तू किती मोठं पुण्याचं काम केलंस, तुझे मी पाय धरले पाहिजे. तो म्हटला बाबा कशाला या गरीबाला लाजवता, मला माफ करा म्हणे. माफी तुमच्याकडे क्षमा याचना मागायची सुद्धा माझी आता तोंडात ताकद राहिली नाही, तर तोंड सडलंय माझं. मग त्यावेळेस नाथबाबांनी त्याला मंदिरात नेलं आणि प्रसाद देऊन मुक्त केलं. यवनांगावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला, प्रसाद देऊनी मुक्त केला, प्रसाद देऊनी मुक्त केला. यवनांगावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला, प्रसाद देऊनी मुक्त केला, प्रसाद देऊनी मुक्त केला. यवन अंगावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला. म्हणजे हे काय झालं, माझ्या नाथबाबांची शांती सांगितली. आता माझे नाथबाबा श्रीमंत कसे होते हे सांगते पहा. माझ्या नाथबाबांच्या घरी भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याला रोज पुरणपोळीचा नैवेद्य असायचा. मी तुम्हाला विचारणार नाही की तुम्ही किती वेळा देता, कारण की घरचेच माणसं सगळं उपलब्ध असताना देखील घरच्याच माणसाला 10-10, 11-11 जेवायला वाजतात, तर देवाला कधी जेवू घालणार आहात हे मी तुम्हाला विचारणार नाही. पण देव म्हणत नाही की रोज मला पुरणपोळीच खायला द्या. देव म्हणतो जे देताल ते मी खायला तयार आहे का, फक्त द्या पण भावाने द्या. शबरी मातेची काहीच गरज नव्हती. वनात जाऊन रस्ता नसताना देखील रस्ता वाकडी वाट करून देव शबरी मातेचे बोरं खाण्याकरता शबरी मातेला भेट देण्याकरता गेले. अहो उद्धव विदुर काका आणि सुलभा काकी ज्यावेळेस भगवान परमात्मा विदुर काकाच्या झोपडीत गेले त्यावेळेस सुलभा काकी विभोर झाल्या आणि साल देवाला केळीचा गाभा खाऊ घालायच्या ऐवजी साल तोंडाला लावायचे. म्हणजे देव किती नटकट आहे, सालीना पोट भरत होता, म्हणजे त्याला फक्त देव भावाचा भुकेला. देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, देवा वैकुंठ सोडून आला. जिथं भाव आहे तिथं देव आहे. आणि पहा नाथबाबांच्या घरी भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याला रोज पुरणपोळ्याचा नैवेद्य असायचा. म्हणजे माझे नाथबाबा किती श्रीमंत होते हे तुम्हाला कळलं असेल. आता माझे नाथबाबा संत कसे आहेत हे समजावून सांगते.
एक दिवस नाथबाबा गंगेच्या तीरावरून जात असताना त्यांनी एक दृश्य पाहिलं. काय तर एक विंचू होता. तो पाण्यामध्ये आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होता आणि तो विंचू पाण्यामध्ये जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होता. संतांचं अंतःकरण पहा. संत कधीच कोणाचं वाईट पाहत नाही. मग संतांना एकनाथ महाराज हे संत होते आणि पहा ते गेले, पाण्यात उतरल्याने त्या विंचवाला हातात घेतला. पण मला सांगा, तो विंचू असं म्हणणार आहे का रामकृष्ण हरी माऊली, जय हरी माऊली, बरे आहात का, असं म्हणणार नाही. तो विंचू आहे. विंचूचा धर्म काय आहे तर चावणं. ते जेव्हा नाथबाबांनी त्याला हातात घेतलं ना, तेव्हा तो नाथबाबांना डंख मारला. नाथबाबाने हात झटकला आणि पुन्हा त्याला हातात उचलून घेतलं. पुन्हा त्याला डंक मारला. असं खूप वेळा झालं. एक गृहस्थ पाहत होता की अरे नाथबाबा हे विंचवासोबत काय करत आहेत. तो गेला आणि म्हटला, नाथबाबा काय हो, तुम्ही काय ह्या विंचवासोबत खेळत बसलात. तो कितीही केलं तर विंचू आहे. तो त्याचा डंक मारायचा गुणधर्म सोडणार नाही. तो त्याचा स्वभाव आहे. नाथबाबा म्हटले, अरे जर त्याचा डंक मारायचा स्वभाव असेल तर मी एक मनुष्य आहे, मी एक चांगला माणूस आहे, मी माझा वाचवण्याचा धर्म का सोडू. विठ्ठल 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 तर हे झालं संतांचं अंतःकरण. संत किती दयाचे असतात हे तुम्हाला कळलंय. आता पहा, हे नाथबाबा किती श्रीमंत होते, शांतीचे सागर होते. किती श्रीमंत, किती महान होते ते मी तुम्हाला समजावून सांगते. श्री संत बहिणाबाई त्यांच्या सुंदर अभंगामध्ये वर्णन करतात. संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञानदेव रचला पाया, उभारिले देवालया, नामातयाचा किंकार, जेने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ, खांब दिला भागवत. तर नाथबाबा या वारकरी संप्रदाय रूपी इमारतीचे खांब झाले. आता मला सांगा, तुम्हाला जर 2-3 मजली इमारत बांधायची असेल तर तुम्ही काय करता. सर्वप्रथम पाया बांधता. मग पाया कोण आहे तर श्री संत ज्ञानोबा या वारकरी संप्रदाय इमारतीचे पाया आहे. आणि मग तुम्हाला जर 2-3 मजलीची इमारत बांधायची असेल त्याच्यासाठी काय करतो तर कॉलम म्हणजे आपण खांब उभा करतो. खांब उभा करतो. मग ते खांब, ती इमारत पडू नये, त्या इमारतीला तडा जाऊ नये म्हणून नाथबाबा या वारकरी संप्रदायाचा भक्कम खांब झाले. जनार्दन एकनाथ आणि खांब दिला भागवत. नाथबाबांनी या वारकरी संप्रदायाला अनुसरून अनेक ग्रंथांची निर्मिती केली. त्यामध्ये रामायण असेल, ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण असेल, रुक्मिणी स्वयंवर असेल, असे अनेक ग्रंथ निर्माण केले. त्यामध्ये कूट अभंग आहेत. पण ते कूट अभंग सर्वसामान्य लोकांना, सर्वसामान्य मनुष्यांना समजणार नाहीत, लक्षात येणार नाहीत. म्हणून त्या कूट अभंगाचं रूपांतर भारुडामध्ये केलं. पहा ना, भारुड म्हटल्याबरोबर काय तुमचे सूर्यफुलासारखे झालेले चेहरे गुलाबाच्या फुलासारखे टवटवीत झाले. म्हणजे भारुड सर्वांना आवडतात आणि सर्वांना कळतातही. पण मला सांगा, आजकाल भारुड लोक आवडीनं ऐकतात का मनोरंजन म्हणून ठेवतात. आता जे घ्यायचंय, जे बोध घ्यायला पाहिजे ते भारुडामधून कोणी बोध घेत नाही. फक्त मनोरंजनाकरिता भारुडाचा कार्यक्रम ठेवला जातो. विठ्ठल 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 किती सुंदर भारुड माझ्या नाथबाबाने लिहिलेत. ऐका. या या शेजारणीनं बरं नाही केलं ग बयो, मला पंढरीला नेलं बयो बयो, मला पंढरीला नेलं मला पंढरीला नेलं बयो बयो, मला पंढरीला नेलं बयो, पंढरीला नेलं बयो, मला पंढरीला नेलं बयो, मला पंढरीला नेलं बयो, मला पंढरीला नेलं बयो. केवळ
तर पहा, नाथबाबांनी अनेक ग्रंथ संपदा निर्माण केली, त्यामध्ये भारूड आहे. माझे नाथबाबा किती श्रीमंत आहेत तर पहा की जो भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा की ज्याच्या घरी तो स्वतः एका सोन्याच्या नगरीचा मालक आहे, तो माझ्या नाथबाबांच्या घरी चाकरी करतोय. द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त, गणाथा घरी, द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त, गणाथा घरी, द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त, गणाथा घरी, द्वारकेची भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा माझ्या नाथबाबांच्या घरी 36 वर्ष कावडीनं पाणी भरत होता. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळवंदी त्याचे पाये. तो भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा माझ्या नाथबाबांच्या घरी राबला. पण का राबला, कसा राबला तर पहा, मला सांगा, आपल्या घरी देव आलाय का? म्हटलाय का मावशी हंडाभर पाणी मी तुम्हाला माठात वतू लागतो? हंडाभर सोडा, कळशी सोडा, तांब्यापेक्षा छोटी लोटी तर माहिती ना, ती लोटी सुद्धा नाही. पाणी मदत करू लागायचं सोडा हो, पाणी प्यायला सुद्धा मागायला आलाय का तर नाही. म्हणजे आपली तितकी भक्ती नाही, आपली तितकी देवावरती निष्ठा नाही. पण माझ्या नाथबाबांच्या घरी भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा 36 वर्ष राबला. पण का राबला, कसा राबला, कस काय राबला, नेमकं नाथबाबांनी काय दिलं की तो भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा नाथबाबांच्या घरी राबला? त्याचा स्वभाव असा आहे, गेसी देवा देसी ऐसा असशी उदार. पण मला सांगा, एक देव राबलाय का तर नाही. माझ्या नाथबाबांची ताकद इतकी आहे की एक देव सोडता 2-2 देव राबले. कोणते तर ऐका, हो निळा म्हणे देवा राबे ज्याच्या घरी, निळा म्हणे देवा निळा म्हणे
करत होते, माझ्या नातबाबांचा अधिकार इतका आहे. पण मग देव कोणत्या मोबदल्यानं राबत होता आता मला सांगा. देवाचं सोडावं, आपल्यावरून गोष्ट घ्या. आपण जर लोकांची 250-300 रुपये रोज घेऊन कामाला जातो, प्रामाणिकपणे काम करतो का? खरं खरं बोला महिला मंडळ. तर नाही. आपलं काम असं असतं, तणावर माती चल गपाती, तणावर माती चल गपाती. म्हणजे लोकांची इथं मोबदला घेऊन आपण काम करतो का नाही हे सोडावं. एखाद्या महिला मंडळाला जर म्हटलं ना, महिलांना म्हणलं का चला ना बाई सप्ताहामध्ये स्वयंपाक करायचा आहे, थोड्याशा महिला मंडळ काम करू लागायला कमी पडतं, तुम्ही येता का? काही महिलांचं काय असतं की काय सांगू ताई तुम्हाला, जेव्हापासून सून घरात आली तेव्हापासून स्वयंपाकाचं माझी गाठ भेटत नाही. लोकाला काय माहिती ही रोज सुनीच्या पाठीत लाटणं घरून रोज स्वयंपाक करायला होती, हे फक्त तिला माहिती असतं. तर पहा आता हे झालं काहींचं. काही जात्यात पण व्यवस्थित काम करतात का? तर नाही. काही चपात्या लाटायला वाजतात भले रफाट्या भले जाड एवढ्या जाड लाटतात ते खाणाऱ्याचे पोट दुखते दुसऱ्या दिवशी. काही भल्या पातळ लाटतात, तर काही करपून टाकतात, तर काही कच्च्या ठेवतात. म्हणजे मोबदला घेऊन आपण व्यवस्थित काम करतो का? तर नाही. आपलं सोडा, 2-2.5-3 वर्षाचं लेकरू जर असं दिसलं तर ते लेकरू किती गोड असतं. असं वाटतं की पळत जाऊन त्याला उचलून घ्यावं, त्याचा पापा घ्यावा. ते लेकरू किती गोड असतं तुम्हाला माहिती आहे का? कुरुळे केस असतात, भोऱ्या पापण्या असतात, गारुळे डोळे असतात आणि गोरा चेहरा असतो. आणि त्या लेकराला असं वाटतं की पळत जावं, उचलून घ्यावं, त्याचा पापा घ्यावा. पण ते लेकरू इतकं डांबरट असतं, त्याला म्हटलं ना बाळा इकडे ये, तो प्रामाणिकपणे येत नाही. त्याला जर खिशातून नुसतं चॉकलेट दाखवा किंवा 1 रुपया दाखवा, त्याला म्हटलं का बाळा इकडे ये, हे 1 रुपया घे, हे चॉकलेट घ्या आणि 1 पापा देऊन जा. ते पळत येतं, चॉकलेट घेतं, पापा देतं आणि पळत जातं. म्हणजे मला सांगायचंय काय, आपण मोबदला घेऊन काम करतो यात नवल नाही, तर ते लहान लेकरू सुद्धा मोबदला घेतल्याशिवाय काम करत नाही. आता पहा की जी भगवान परमात्म्यावरती नितांत जिचं प्रेम होतं आणि ती भजन करते यात नवल नाही. तिचे पती भजन करतात, तिचे पती भजन करतात यात नवल नाही हो. तिच्या पतींचे केस सुद्धा कृष्ण भजन करत होते. त्यांच्या घरामध्ये एकच नियम होता, काय? दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे. रात्रंदिवस ते 5-6 जण, त्या 5 पतींची एक सौभाग्यवती, नाव तिचं द्रौपदी. तर ती द्रौपदी ताई आणि तिचे 5 पती सगळे मिळून भजन करत होते. काय? जय जय राधा रमण हरी बोल, 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 जय जय राधा रमण हरि 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 बोल, हरि बोल हरि बोल हरि बोल, हरि बोल हरि बोल हरि हरि बोल, हरि बोल हरि बोल हरि बोल, हरि बोल हरि बोल हरि हरि बोल. जय जय राधा राधा राधा, जय जय राधा राधा राधा, जय जय राधा रमण हरि बोल, 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 हरि बोल. तर काय भजन करत होते? जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल, असं भजन करत होते. पण त्या द्रौपदी ताईला, बरं द्रौपदी ताई भजन करते यात नवल नाही हो. भगवान पंढरीश आपलं भगवान श्रीकृष्ण परमात्मा देखील त्या द्रौपदी ताईचं भजन करत होते. काय? द्रौपदी द्रौपदी द्रौपदी. उद्धवजी म्हटले काय देव आहे हे? स्वतःची बहीण आहे, स्वतःच्या बहिणीचं नाव घ्यायचं सोडून दिलंय आणि जी मांडलेली बहीण
तिचं नामस्मरण करताय? उद्धवजी अनेक वेळा देवाला म्हटले की देवा किती केलं ते आपलंच असतं आणि परकं ते परकंच असतं. देव म्हटले आता यांना तोंडी सांगून काही उपयोग नाही, ह्याला प्रॅक्टिकलच करून दाखवावं लागेल. त्यांनी थोडासा विसर पडून दिला त्या गोष्टीचा आणि एक दिवस म्हटले उद्धवजी चला बरं आपण सुभद्राताईच्या घरी जाऊन येऊ. दोघंही गेले आणि गेल्याच्या नंतर देव म्हटले की ताई सुभद्राताई मला ना फार भूक लागली, काहीतरी खायला दे बरं. एक तर काल एकादशी होती आणि आज द्वादशी आहे, सोडायला कोणी काहीच दे ना, तू तरी दे मला काहीतरी. सुभद्राताई म्हटली काय लाला तुला तर काही कळतच नाही, तुला वेळेची मर्यादाच नाही, कधी यावा काय यावा हे तुला कळतं का? आज माझ्या मैत्रिणीच्या मुलाचं लग्न आहे आणि तू खुशाल आला. आता मला साडी, मॅचिंग ब्लाऊज, मॅचिंग टिकली, मॅचिंग हार हे सगळं पाहायचं आहे आणि तू कुठं आला मध्येच? तर ते जा तिथं टेबलावरती फळं आहेत घे कापून खा असं म्हटले. भगवंतालाही तेवढंच लागत होतं. भगवान म्हटले ठीक आहे जा तुझं आवर. भगवान श्रीकृष्णाच्या बोटातून रक्त पडतंय. तिच्या हातातली थाळी धडामकीने जमिनीवरती आदळली आणि देवाकडे पळ घेतला. अरे लाला, देवाचा हात हातात घेतला आणि म्हटली अरे लाला कान्हा तुला काय झालं? तुझ्या बोटातून कस काय रक्त निघते? काय लागलं तुला? उद्धवजी म्हटले हे बोलायचं सोडा आणि आधी जा आणि चिंदी घेऊन या. द्रौपदीताईंनी थोडासा विचार केला. म्हटली इकडं तिकडं जाण्यापेक्षा तिने डोक्यावरचा पदर खाली घेतला आणि पदराकडून चिंदी फाडली आणि भगवान पंढरीश पांडुरंग चिंदी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला. 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 चिंदी बांधते ओ फाडुनी भरभरी शेला 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 फाडुनी भरभरी शेला. फाडुनी भरभरी शेला नमा फाडुनी भरभरी शेला. ओ फाडुनी भरभरी शेला 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 फाडुनी भरभरी शेला. फाडुनी भरभरी शेला नमा फाडुनी भरभरी शेला. चिंदी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला. 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 द्रौपदीताई म्हटली नाही देवा मी चिंदी फाडलीच नाही. उद्धवजी म्हणतात काय द्रौपदीताई मी माझ्या डोळ्याने पाहिलं तू चिंदी फाडली आणि भगवान परमात्म्याच्या बोटावरती गुंतळली. ती म्हटली नाही. द्रौपदीताईने दिलेलं उत्तर ऐका. द्रौपदीताई म्हणतात भगवान यदि काम आवे आपके तो काट दो इन नसों को. काय म्हणते द्रौपदीताई? भगवान यदि काम आवे आपके तो काट दो इन नसों को. ये तो रेशम के धागे हैं वो भी साधारण, ना दुल्हा के बागे ना दुल्हन के जोडे. असं द्रौपदीताई म्हटली की देवा जे धागे जे वस्त्र तुझ्या करंगळीवरती लागले ना ते वस्त्र ते धागे झाले भाग्यवान ठरले आणि जे माझ्याकडे राहिले ना ते अभागी ठरले. म्हणजे
आणि त्या चिंधीचं घेतल्याच्या नंतर काय दिलं तर सांगते पहा. ज्यावेळेस द्रौपदी ताईवरती वस्त्रहरणाची वेळ आली ना, त्यावेळेस भगवान श्री कृष्ण परमात्म्यानं द्रौपदी ताईला किती साड्या पुरवल्या हो तर 999. 999च का, एक साडी जास्त पुरवायला काय झालं तर नाही, जितकं घेतलं तितकंच दिलं. 999 धागे घेतले आणि 999 साड्या दिल्या. म्हणजे मला सांगायचंय काय, दिल्या घेतल्याशिवाय कोणाचं फुकट कामही करत नाही. आधी घेतो आणि मग देतो. आता द्रौपदी ताईचा विषय सोडून द्या की जे भगवान पंढरीश विठ्ठल 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 की जे लहानपणापासून देवाच्या सोबत आहेत, खोड्या करत आहेत, प्रत्येक चोरीमध्ये सोबत आहेत, ते सुदामदेव ब्राह्मण, त्यांना देखील देवानं घेतल्याशिवाय दिलं का तर नाही. आधी काय घेतलं तर आधी मुठभर पोहे घेतले आणि मग सोन्याची नगरी दिली. याचं सुंदर वर्णन नामदेव महाराजांनी केलं. सुदामा ब्राह्मण दुःखीदारी सोन्याचं गाव दिलं. आता मला सांगा, गोपिकांच्याही देवाने खूप कामे केली. काय केली? त्या तर म्हणत होत्या आम्ही देवाला चोरलंय, आम्ही विकत घेतलंय. काय? कुणी म्हणेलही असेल चोरी, कुणा वाटते असेल उधारी, जन्मभरीच्या श्वासाय तुके, जन्मभरीच्या श्वासाय तुके मोजिले हरिनाम, मोजिले हरिनाम. बाई मी विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम. काय म्हणत होत्या? देवाला आम्ही विकत घेतलंय, विकत घेतलंय, पण कशाच्या जोरावरती तर भावाच्या जोरावरती. मग मला सांगा, नेमकं नाथबाबांनी काय दिलं की भगवान परमात्मा 36 वर्ष नाथबाबांच्या घरी राहत होता, राबत होता. तर नाथबाबा, त्याचं कारण नाथबाबाची भक्ती, नाथबाबाचा भाव तर कारण होतं. नाथबाबांचे पूर्वज भानुदास बाबांना दिलेला शब्द भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा श्रीखंडाच्या रूपानं ते शब्द दिलेला पूर्ण करत होता. आता पहा, एक साधक नाथबाबाकडे आला आणि म्हटला, नाथबाबा खूप प्रयत्न केले, खूप कष्ट घेतले, पण काही केल्याने माझी आवडच पूर्ण होईना. काय करू म्हणजे जेणेकरून माझी आवड पूर्ण होईल? तेव्हा नाथबाबा सांगतात, तू देवाची आवड पूर्ण कर, म्हणजे तुझी आवड आपोआप पूर्ण होईल. काय आवडतंय देवाला? तेच नाथबाबा अभंगाच्या आवडे देवासी, आवडे देवासी, आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी, आवडे देवासी, आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी, आवडे देवासी, आवडे देवासी, आवडे देवासी, आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी, आवडे देवासी,
आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस